नमस्कार. आजच्या संडे व्लॉगमध्ये मी विहानसाठी पौष्टिक ओट्स खिचडी बनवत आहे. ही रेसिपी 9 ते 10 महिन्याच्या बाळासाठी खूप हेल्दी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे. विहानला ही ओट्स खिचडी खूपच आवडते. विहान ही खिचडी अगदी सहजपणे एन्जॉय करतो आणि संपूर्ण फिनिश करतो. पाहू शकता तुम्ही विहान ही खिचडी किती छान पद्धतीने खात आहे. व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया. सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये थोडंसं ऑइल टाकणार आहोत. मग त्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी टाकल्यानंतर ती अशी छान तडकून म्हणजे तडकेपर्यंत थांबायचं आहे. छान मोहरी अशी तडकून द्यायची आहे. मग त्यामध्ये आपण जिरे ॲड करणार आहोत. जिरे टाकल्यानंतर 2 ते 3 पाकळ्या लसूण, म्हणजे लसूण ठेचून घालायचा आहे. 2 ते 3 पाकळ्या फक्त. लसूण टाकल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत. पाहू शकताय तुम्ही बारीक चिरलेले टोमॅटो आपण इथे त्याच्यामध्ये घातलेले आहेत. टोमॅटो असे छान प्रथम मिक्स करून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती टोमॅटो आपण घालणार आहोत. मग त्यामध्ये आपण पालक ॲड करणार आहोत. पालक छान अशी परतून घ्यायची आहे मिक्स होईपर्यंत. पालकसुद्धा त्याच्यामध्ये ॲड झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत. पाहू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने म्हणजे आपण परतून घेतलेला आहे. पाहू शकताय. आता त्यामध्ये आपण थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. हळद घातल्याच्या नंतर 1 कप ओट्स आपण तिथे घालणार आहोत. एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत. असं छान पद्धतीने एकजीव होईपर्यंत म्हणजे मिक्स करून घेतल्याच्या नंतर बारीक गॅसवरती आपण ते ओट्स थोडे 1-2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. परतून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. पाहू शकताय 1 ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. छान एक मिक्स करून घेऊया. पाहू शकताय तुम्ही. फक्त आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे, कारण 10 महिन्याच्या बाळासाठी मीठ आपण देत नाही. 12 महिन्याच्या पुढील बाळासाठी आपण तिथे मीठ ॲड करणार आहोत. पाहू शकताय. आता आपण इथे कुकरचं झाकण लावून घेऊयात. कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर आपण कुकरच्या मंद आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत थांबणार आहोत. पाहू शकताय कुकरचं झाकण आपण अगदी छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे. 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण इथे गॅस बारीक करणार आहोत. 2 मिनटं आपण वाफेवर सुद्धा ठेवणार आहोत, म्हणजे ओट्स खिचडी शिजायला छान मदत होते. ओट्स खिचडी म्हटलं की विहानसाठी खूप स्पेशल असते. विहानला ओट्स खिचडी केली की ते स्वतःहून वाटी माझ्याकडे असती. ते वाटीला बघून माझ्याकडे येतो की त्याला पूर्ण असं फिनिश करायचं असतं. त्याला फारच आवडते ओट्स खिचडी. म्हणून मी त्याच्यासाठी ही ओट्स खिचडी म्हणजे बनवत असते. म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत आपण ही रेसिपी शेअर करूया. पाहू शकताय तुम्ही. आता आपण मंद आचेवर ठेवून आपण आपलं कुकरचं झाकण खोलून घेतलेलं आहे. ओट्स खिचडी रेडी आहे. पाहू शकताय किती छान पद्धतीने ओट्स खिचडी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये पालक टोमॅटोसुद्धा छान पद्धतीने शिजलेला आहे. पाहू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही जर ओट्स खिचडी केली तर तुमच्या बाळाला नक्की आवडेल. एकदा करून बघा. पाहू शकताय आणि त्यामध्ये आपण वरतून 1 कप म्हणजे अर्धा चमचा आपण गावरान तूप त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत.